ईगल्स 11 टीम तुमचा संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे. ईगल्स 11 संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे. लवकरात लवकर ईगल्स 11 टीमच्या संपूर्ण स्क्वॉडने रेडी राहायचंय. दुसऱ्या बाजूला मॅजिक 11 आपण देखील संपूर्ण स्क्वॉड घेऊन रेडी राहायचंय. आता जर जेवण आलं तर ज्यांची मॅच नाही त्यांनी जेवणाची सुरुवात करून घ्या. आपण मॅच सुरू ठेवू. वाटल्यास 15-20 मिनिटं आपण नंतर ब्रेक देऊ, मात्र आता मॅच सुरू ठेवू. स्वप्नीलजी जाधव आणि सचिनजी बजागे पंचांच्या भूमिकेमध्ये दोन्ही स्क्वेअर लेग मस्त प्रमुख गुण. गणू बॅटिंग करतोय, प्रॅक्टिस करतोय. सगळ्यांचे तोंड बंद करून ठेवलीत गणूनी. ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली सगळेजण म्हणत होते की सिंगल डबल येईल का, मात्र चौकार मारलं. त्यानंतर त्याला पुढे पाठवलं. त्यानंतर ओपनिंगला डायरेक्ट मात्र आउट झाला नॉन स्ट्रायकिंग एंड वरतूनच, नाहीतर कमीत कमी 50 होती. आपण पाहतोय जॅक्सन पिल्ले ऑन स्ट्राइक वरती आहे. 3-4 महिने इंजर्ड होते तरी देखील म्हणतात ना, वाघ जखमी झाला तरी तो शिकार करणं सोडत नाही. तो थांबतो आणि त्यानंतर झडप मारतो. हे झडप कधी मारतील आपण प्रतीक्षेत आहोत. येणाऱ्या वेळेमध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. जॅक्सन संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. बस आज का दिन बन गया. तर मॅचला सुरुवात होते. मॅजिक 11 विपक्ष ईगल्स 11 अशी ऑनगोइंग मॅच. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अवांतरची धाव, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. टीमची टोटल 1 धाव. इथे ड्राइव्ह करायचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलची समाप्ती. नेक्स्ट मॅच हंटर 11 विपक्ष हॅकर्स 11. दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचंय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिल्या चेंडू वरती वाईड होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. चांगली गोलंदाजी पाव करतायत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षक हवी होते, मिस्टेक होतीये. या दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ 2-2 मॅचेस जिंकलेले, तिसरी मॅच खेळतायत. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे आणि आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी. पहिला बॉल वाईड, त्यानंतर बॅक टू बॅक 4 बॉल निर्धाव पाहायला मिळतात. त्याला म्हटलं जातं गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी होती आणि इथे स्टेप आउट झाले रोहन.
फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन. पहिला गडी बाद होईल. 1 या आकड्यावरती. रोहन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज विलास आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये थोडीशी फेरबदल पाहायला मिळतात. जे मिडल ऑर्डर मध्ये होते असा हर्ष आणि रोहनला ओपनिंगला पाठवलं होतं आणि ओपनिंगचा प्लेयर विलासला पुढे पाठवण्यात आलं होतं. आणि इथं देखील डॉट बॉल येतोय. अवघ्या एका धावेचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव. धावा फलकावरती आहे. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये पाऊच्या माध्यमातून आणि त्याने संघाला कुठे ना कुठे फ्रंट फूट वरती आणलंय. आता जयेश आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या मॅचचे हिरो असलेले एक खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बॉलिंगची कमान सांभाळली जाते. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. जयेशचा जर विचार केला तर जयेशने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. 2 विकेट कॅरी केल्या होत्या. यावेळेस नो बॉल पंचांनी घोषित केलंय. नो आणि त्यावरती एक सिंगल. नो नाहीये. डॉट बॉल नाही, सिंगल आहे. सिंगल आहे. यावेळेस वेगवान चेंडू होता. जयेशने रफ्तारने गिरफ्तार केले फलंदाज हर्षला. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. जो हर्ष पहिल्या मॅच पासून विध्वंसक फलंदाजी करत होता अशा हर्षला तंबू मध्ये पाठवलंय आणि इथे विकेटचं पतन होतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळतात पहिल्या ओव्हर मध्ये देखील आणि या ओव्हर मध्ये देखील. ड्राइव्ह करायचा प्रयत्न, लॉंग ऑन ला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेले आहेत. कमबॅक चांगल्या प्रकारे झालंय. अजून एक चांगला चेंडू आहे. इथे देखील डॉट बॉल येतोय आणि आता डॉट बॉलच्या समाप्ती सोबत जर पाहायला गेलं तर एका चेंडूचं केस शिल्लक दुसऱ्या षटकामधील फक्त आणि फक्त 3 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्याने जयेशच्या माध्यमातून केली जाते. 4 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल धाव कंप्लीट अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावा फलकावरती असतील. असं म्हटलं जातं की यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़ियों से कैसे बनता है घोंसला, बोली तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एका चिमणीला कट बनवण्यासाठी एका एका तिनक्याला उचलायला लागतो, इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील तशाच प्रमाणे एका एका धावेला महत्व द्यावा लागणार आहे. एका धावेने सामना हारताना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे. कंपल्सरी चेजिंग आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर एका धावाने सामना हारला संघ. फिल्डरची मिस्टेक नाहीये, हसू नका तुम्ही. फिल्डरची मिस्टेक नाहीये. कृष्णा, क्या बात है. काय तो उत्साह कृष्णाचा होता. बेकार. जर्सी क्रमांक काय कृष्णाची? 512. सुजल पाहायला मिळतील. सुजल आला, सुजलने पाहिलं आणि सुजल गेला. अगदी झटपट पटापट. आता संघनायक आला आणि इथे एकदा होता संघनायक गेलाच होता. एक धाव आहे. सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 वरती जाऊन पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथे चांगली फिल्डिंग होतीये. कंप्लीट असेल की नाही सिंगल? तर येस, कंप्लीट होतीये सिंगल. अशा रीतीने ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट. 3 षटकांची समाप्ती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा स्कोरबोर्ड वरती.
त्या रोहितने 27 धावा बनवल्या होत्या एकट्याने, तरी त्याचा संघ हारला. करणार काय? इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळत होती, मात्र 1 की 2 1 की 2 एक मिनिट बॉल थांबवा. 1 की 2 1 ओके. ते अंपायर एवढं घाबरून का करतायत सांगा ना डायरेक्ट. आउट. विकेटचं पतन होतं. आता शेवटचा फलंदाज आहे प्रवीण. मैदानाच्या बाहेर चप्पल काढत जा. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 11 धावा आहेत. लास्ट मॅन स्टँडिंग. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. हरकत नाही, स्कोर जास्त झाला पाहिजे, थोडी फाईट झाली पाहिजे म्हणून त्यांनी तो बॉल सोडला. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. स्टेपर टाऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. 12 धाव फलकावरती आणि 13 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. हंटर 11 हॅकर 11. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. हंटर 11 हॅकर 11. संदीप दादांची उपस्थिती पाहायला मिळते. मानव यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. हंटर 11 विपक्ष हॅकर 11. मॅच होणार आहे. मॅच होईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. नंतर आपण ब्रेक घेऊ. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो पॅम्पलेट आपल्याला पाहायला मिळते. जीबी भुईर सिनेमॅटिक्सची गणेश भुईर. अर्थातच रेसच्या दुनियामधील एक मोठं नाव आहे. सिनेमॅटिक व्हिडिओज, राजकीय व्हिडिओज, वाढदिवस समारंभ व्हिडिओ असतील, लग्न समारंभ व्हिडिओ असतील, त्यानंतर साखरपुडा, हळद, त्यानंतर कार ओपनिंग, सर्व कार्यक्रमांसाठी जर पाहायला गेलं तर व्हिडिओ एडिटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. जीबी भुईर सिनेमॅटिक्स सातत्याने चर्चेमध्ये असलेला विषय आहे आणि इंस्टाग्राम वरती देखील तितकीच चर्चा त्यांची होत असताना पाहायला मिळते. तुम्हाला जर व्हिडिओ काढायचे असेल तर तुम्ही नक्की संपर्क त्यांच्याशी साधू शकता. आता आपण टॉस करतोय. संदीप दादा असेल आणि त्यांचे भाचे मानव ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस जो मात्र करतोय. 13 धावांचं मापक असं आव्हान आहे. हंटर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली. येस, मॅचला सुरुवात करायची. पहिलाच बॉल हर्ष बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल इथे निर्धाव येतोय. वाईट बॉल, वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. यावेळी सिंगल धाव येईल. आता काय डाय मारेल का तो? एवढा एफर्ट टाकला बिचाऱ्याने. एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने 2 धावा आहेत आणि कृष्ण बहाळू काय काय किती ती गाई. इथे अंपायरचा डिसिजन. विकेट सपतन. फलंदाज होतोय बाद आणि लागतोय हा दुसरा मोठा धक्का 2 आकड्यावरती. आता यांचे पण आहेत ना गणेश आणि अविनाश, दोन्ही बंधू आहेत. आता यांची पण हवा टाईट झालेली दिसते. फक्त 13 धावा बनवायचे मात्र 2 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदला मध्ये. क्या बात है, क्या बात है. दो भाई दोनों तबाई. आता त्यांची तबाई नको व्हायला.
अशी फिल्डिंग जर झाली तर मात्र बॅकफुटवरती संघ जाऊ शकतो, मात्र इथे सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. 3 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 3 षटकांमध्ये 10 धावांची गरज, मात्र मॅच अजूनही निघू शकते. डॉट बॉल आहे, डेड बॉल आहे, डेड बॉल, डेड बॉल. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. नो बॉल पंचांनी घोषित केलंय. एक एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आहे. अरे भांडू नका ना, एक एक रिव्ह्यू आहे ना, घ्या ना रिव्ह्यू. मग रिव्ह्यू ना, हा कशाला भांडता, रिव्ह्यू आहे ना. बॉल आहे, डॉट बॉल असेल. क्या बात आहे. प्रवीणने चांगली फिल्डिंग केली आहे. 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. आता यांची देखील हवा टाईट झाली असेल. अजून एक चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे. अभिचा तडाखा. या चौकाराने या मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव फुंकलाय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. अभिने इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 धावेची गरज आहे. सिंगल धाव कंप्लीट होतीये. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 10 धावा धावफलकावरती विजयासाठी. 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू आणि 3 धावा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हर्ष येतोय. ओके, 12 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 विकेट पडलेत. इथे सिंगल कंप्लीट. अकरा चेंडू 2 धावांची गरज. डॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होईल. तिसरा गडी बाद होईल. 2 धावांची फक्त गरज आहे. पाऊ आपल्याला पाहायला मिळतील. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. 8 चेंडू 2 धावा. 8 चेंडू 2 धावा. नो बॉल. 8 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चांगला स्ट्रोक आहे, मात्र डॉट बॉल. नो बॉल. आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे मॅजिक 11 संघाने. पहिला